नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती दहिवाळ ओझोन प्लस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे ॲज अ कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज मी तुम्हाला प्रेग्नन्सी आणि प्रेग्नन्सीमधील मोबाईलचा वापर ह्याबद्दल सांगणार आहे. बरेच पेशंट, त्यांचे नातेवाईक हे ओपीडीमध्ये येतात आणि विचारतात की मॅम ही खूप वेळ मोबाईल पाहते, ह्या मोबाईलच्या यूजमुळे प्रेग्नन्सीवर बाळावर काही इफेक्ट होईल का? तर हे लक्षात घ्या, मोबाईलमुळे जे रेडिएशन रिलीज होतात ते नॉन आयोनायझिंग रेडिएशन असतात, जे सेम तुमच्या लॅपटॉपमधून किंवा तुमच्या टी व्हीमधून किंवा मायक्रोवेव्हमधून रिलीज होतात. ते डायरेक्टली हार्मफुल नाही आहेत, म्हणजे त्यामुळे बेबीला काही अनॉमली व्यंग होईल असं नाही आहे. पण कुठलीही गोष्ट एक्सेस अमाऊंटमध्ये चांगली नसते. जर तुम्ही खूप वेळ मोबाईल यूज करत असाल, तुमचा मोबाईलचा स्क्रीन टाईम किंवा मोबाईलचा एक्सपोजर हा खूप प्रोलॉंग ड्युरेशन असेल, तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खूप साऱ्या स्टडीज झालेल्या आहेत. WHO ने एक स्टडी कंडक्ट केली आहे. त्यामध्ये असं दिसून आलंय की ज्या प्रेग्नंट लेडीज मोबाईल खूप वेळ यूज करतात त्यांना झोपेचा प्रॉब्लेम येतो, अस्वस्थ झोप येणे किंवा झोप डिस्टर्ब असणे, त्यामुळे सेकंड डेला हेडेक, मळमळ ह्या गोष्टी होऊ शकतात, अँक्झायटी होऊ शकते, चिडचिडेपणा, रेस्टलेसनेस, इरिटॅबिलिटी ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन पण कमी झालेलं असू शकतं. ह्या लेडीजच्या बेबीमध्ये पण काही गोष्टी आढळून आलेल्या आहेत. उदाहरणार्थ काही बिहेवियरल चेंजेस आहेत. ज्या लेडीज प्रेग्नन्सीमध्ये खूप वेळ मोबाईल यूज करतात त्यांच्या मुलांमध्ये स्पेसिफिकली हायपर ॲक्टिव्हनेस दिसून आला आहे. आपण त्याला अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर ADHD असंही म्हणतो. काही ऑटिस्टिक डिसऑर्डर्स आहेत. ह्या मुलांचं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन स्पॅन खूप कमी आहे, त्यांची चिडचिडपणा जास्त आहे, इरिटॅबिलिटी जास्त आहे, ह्या गोष्टी सुद्धा दिसून आल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून तुम्ही काय करू शकता? तर प्रेग्नन्सीमध्ये मोबाईल हा खूप वेळ यूज करू नका. 30 मिनिट्सपेक्षा जास्त तर नक्कीच यूज करू नका. मध्ये मध्ये ब्रेक घ्या. मोबाईल यूज करताना तो तुमच्या पोटाजवळ ठेवू नका, झोपताना उशीच्या खाली ठेवू नका, किंवा जर तुम्हाला बोलताना स्पीकरचा यूज करा. मोबाईलची गरज नसेल किंवा रात्री झोपताना वायफाय, इंटरनेट बंद करा. ज्या ठिकाणी रेंज कमी आहे किंवा तुमच्या मोबाईलची बॅटरी खूप कमी आहे अशा वेळेस मोबाईलचा यूज टाळा. दुसरी अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमच्या स्मार्टफोनचा SAR व्हॅल्यू म्हणजे स्पेसिफिक ॲब्झॉर्प्शन रेट शोधून काढा. तो ना 1.6 पेक्षा कमी असायला हवा. ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि सेफ आणि हेल्दी राहा. धन्यवाद.